नमस्कार मंडळी, बरे आहात ना? चला तर मग आज एका नव्या विश्लेषणामधून चांगली माहिती मिळवूया. इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा जवळ येतेय आणि बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असतो की तयारी नेमकी करायची कशी. पण काळजी करू नका, आज आपण ही परीक्षा सोपी करण्यासाठी एक मस्त प्लॅन पाहणार आहोत. चला सगळ्यात आधी एका महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल बोलूया, जो अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतो. ही चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा खरंच अवघड वाटते का? अजिबात काळजी करू नका, कारण ती तशी वाटायला नको. आज आपण यशाचा एक अगदी सोपा आराखडा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी परीक्षेचा आराखडा समजून घेऊ. मग प्रत्येक पेपरमध्ये काय आहे ते पाहू, एक खास स्ट्रॅटेजी शिकू आणि शेवटी एक फायनल चेकलिस्ट बघू. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, परीक्षेचा आराखडा. कोणतीही लढाई लढण्याआधी तिचं मैदान कसं आहे हे माहीत असणं महत्त्वाचं असतं, नाही का? हे बघा, परीक्षा 2 मुख्य पेपर्समध्ये विभागलेली आहे, पेपर 1 आणि पेपर 2. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही पेपरला सारखेच प्रश्न, सारखेच गुण आणि तितकाच वेळ आहे. याचाच अर्थ दोन्ही पेपर्सना आपल्याला सेम महत्त्व द्यायचं आहे. हा आकडा लक्षात ठेवा. प्रत्येक पेपरमध्ये असणार आहेत 75 प्रश्न. याचाच अर्थ प्रत्येक प्रश्नाला मिळणार 2 गुण, म्हणजे प्रत्येक पेपर झाला एकूण 150 गुणांचा. आणि वेळ मिळणार आहे प्रत्येक पेपरसाठी 2.5 तास. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर टाईम मॅनेजमेंट. ओके, आता जरा पेपर 1 मध्ये डोकावून बघूया. म्हणजे मराठी आणि गणितामध्ये काय आहे ते पाहू. मराठीमध्ये तुमचं भाषेवरचं प्रभुत्व तपासलं जातं. म्हणजे बघा, शब्दसंग्रह किती चांगला आहे, व्याकरण किती पक्का आहे, आणि म्हणी आणि वाक्प्रचार किती माहिती आहेत, ह्यावर पकड मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही एक खूप महत्त्वाची टीप आहे. शरीराच्या अवयवांवर आधारित जे वाक्प्रचार आहेत ना, जसं की डोळ्यात तेल घालून पाहणे, ते हमखास विचारले जातात. त्यामुळे डोळे, हात, कान अशा अवयवांवरचे वाक्प्रचार नक्की करून ठेवा. आता वळूया गणिताकडे. आणि अजिबात घाबरायचं कारण नाहीये, कारण ह्यातल्या सगळ्या संकल्पना अगदी मूलभूत आहेत. म्हणजे संख्याज्ञान, बेरीज वजाबाकी आणि सोपे अपूर्णांक. ह्यातलीच एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे समच्छेद अपूर्णांक. म्हणजे काय तर असे अपूर्णांक ज्यांचा खालचा आकडा म्हणजे छेद सारखा असतो आणि मग त्यावर आधारित बेरीज, वजाबाकी किंवा तुलना करायला सांगितली जाते. चला आता बघूया पेपर 2. हा पेपर तुमच्या तार्किक क्षमतेची म्हणजे बुद्धिमत्तेची चाचणी घेतो. ह्यामध्ये सगळा खेळ असतो लॉजिकचा, पॅटर्न्स ओळखण्याचा. म्हणजे संख्या मालिका पूर्ण करा, दिशा ओळखा किंवा गटात न बसणाऱ्या शब्द शोधा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. उदाहरणार्थ, दिशा ओळखण्यावरचा प्रश्न आला की काय करायचं, तर सरळ आपल्या कच्च्या कागदावर एक छोटीशी आकृती काढून घ्यायची. मार्ग काढणं एकदम सोपं होऊन जातं. ओके, आता लक्ष द्या. आपण आता या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर आलोय. ही एक अशी सिक्रेट स्ट्रॅटेजी आहे ज्यामुळे तुम्हाला जास्त गुण मिळवणं सोपं जाईल. हे बघा, परीक्षेतले सगळेच प्रश्न सारख्याच पातळीचे नसतात. ते 3 भागांमध्ये विभागलेले असतात. 30% सोपे, 40% मध्यम आणि फक्त 30% कठीण. याचा अर्थ काय होतो माहितीये? तब्बल 70% पेपर हा सोपा ते मध्यम असतो. हेच तर आपले हक्काचे गुण आहेत. इथेच आपल्याला स्कोर करायचा आहे. आणि हे नेमकं कसं दिसतं तर बघा, सोपे आणि मध्यम प्रश्न हे थेट तुमच्या अभ्यासावर अवलंबून असतात. पण कठीण प्रश्नांमध्ये मात्र थोडा जास्त विचार करावा लागतो. एकाच वेळी 2-3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे आधी सोप्या आणि मध्यम प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं जास्त फायद्याचं ठरतं. चला तर मग आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एका छोट्याशा चेकलिस्टमध्ये मांडूया. म्हणजे जाता जाता महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहतील. ही आहे तुमची फायनल रिव्हिजन चेकलिस्ट. यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तो 70% नियम लक्षात ठेवा. आधी सोपे आणि मध्यम प्रश्न सोडवा. आणि वेळेचं गणित जुळवण्यासाठी सराव पेपर सोडवणं खूप खूप गरजेचं आहे. ह्यावर लक्ष दिलं की आत्मविश्वास नक्की वाढेल. तर मग या सगळ्या तयारीनंतर ही परीक्षा आता अवघड नाही तर एक आव्हान वाटते, नाही का? आणि ह्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तुम्ही आता पूर्णपणे तयार आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचा अभिप्राय नोंदवा.